बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल। राम राम मंडळी, मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर थाळी बघून समजलंच असेल, आज रविवार विशेष, रविवार निमित्त छान अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवलेली आहे। तर कशी बनवली बघा। ही मसाल्यासाठी मी हे 2 कांदे आणि सुकं खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे, 1 टोमॅटो आणि 2 मिरच्या छान असं हे जाळीवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आतून व्यवस्थित कांदा पण छान असा शिजून जातो, वरून कांद्याचे टर्पल सगळं जळून जातं, त्यामुळे नो प्रॉब्लेम। आणि हे बघा अशा पद्धतीनं टोमॅटो हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा असं थोडंसं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि मिरच्या, आणि मग नंतर आणि मी कांदा टोमॅटो थोडा वेळ ठेवलं जाळीवरती। छान भाजून घेतल्यावरती त्याची सालं काढून घेतली आणि टोमॅटो व कांदा कट करून छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, खोबरं कट करून घेतलेलं आहे। आणि मग याचं मी वाटण बनवले। तर वाटणामध्ये अजून लसूण आणि आलं घेतलेलं आहे थोडं। तर हे छान असं याचं वाटण बनवून घेतलं। तर भाजल्यामुळं मसाला काळा होतो आणि काळा मसाल्यामुळं खूप छान टेस्ट लागते मिसळला आणि तर्रीही खूप छान येते तर काळ्या मसाल्यामुळे। तर असं नक्की करून पहा। हे बघा अशा पद्धतीनं आणि थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं। तर हे बघा अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतली मसाल्याची। तर भांड्यामध्ये मी हे बघा, माझ्याकडे मिसळसाठी खास मी हे भांडं ठेवते, याच्यामध्ये 1 2 3 माप मी तेल घातलेलं आहे। मिसळ म्हटलं की तेल जास्त आलंच, तर तेल जास्त घातलेलं आहे आणि फोडणीमध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे बघा। कारण कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा नाही परत, कारण कांद्याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे। आणि नंतर आपल्या झाडाचा कढीपत्ता आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा कढीपत्ता, आणि कढीपत्ताही टाकला। छान ते भाजल्यावरती मग जी मसाल्याची पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ती पेस्ट त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। हे बघा मसाला एकदम असा पातळ आहे, जास्त पण घट्ट करायचा नाही, व्यवस्थित त्याला तर्री छान येते। आणि मसाला जो ठेवलेला होता सगळा प्लेटमध्ये, लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, थोडीशी चवीसाठी साखर आणि हिंग पावडर आहे। तर हे सगळं एका प्लेटमध्येच मी जिन्नस काढून घेतलेले होते, तर तो घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला चुकून, तर सॉरी त्यासाठी। तर हे बघा सगळं हे छान त्या मसाल्यामध्येच मी घालून घेतलेलं आहे। तर हे बघा व्यवस्थित बघा, ही मी प्लेट ही दाखवली त्यासाठी तुम्हाला। आणि थोडंसं अगदी मोडं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, कारण मोडं आपण हळद मीठ घालून वेगळ्या भांड्यामध्ये मी उकडलेलं आहे वरून घेण्यासाठी। तर हे बघा अगदी थोडंसं मोडं मटकी मोडं आलेले धान्य आहे, फक्त मूग मटकी, बाकीचं मी काही घातलेलं नाही त्याच्यामध्ये। तर छान असं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून गरम पाणी घालायचं, शक्यतो गरमच पाणी घाला, कारण गरम पाण्यामुळे छान तर्री येते। आणि साखर ह्यासाठी घालायची की साखरेनं चवही वाढते आणि तर्रीलाही खूप चमक येते साखरेमुळे। तर हे अशा पद्धतीनं बघा गरम पाणी घातल्यावरती आत्ता तुम्हाला कट दिसणार नाही, पण आणखी थोड्या वेळाने बघा खूप छान असा कट येतो, याला तर्री येते मस्त। तर ह्या अशा पद्धतीची मिसळ आपली बनवून तयार झालेली आहे बघा। तर आता ही आपण प्लेट करून घेणार आहोत। हे सगळं माझं तयार झालेलं आहे, छान असा कांदा मॅशरमध्ये मॅश केलेला आहे बारीक। आणि हे बघा अशा पद्धतीनं थाळी सजवलेली आहे कारभाऱ्यांसाठी। तर थाळी मिसळची आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।